ओबीसी आरक्षणाच्या लढ्यातून राज्यभरात चर्चेत आलेले प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी थेट बारामतीत जाऊन नव्या पक्षाची म्हणजेच राजकीय पक्षाची घोषणा केली आहे। पक्षाचं नाव आहे ओबीसी जनता पार्टी। पण विषय एवढ्यावरच थांबत नाहीये। घोषणा करताना हाकेंनी थेट सत्ताधारी भाजपावरच असा वार केलाय की भाजपाच्या गोटात सनसनाटी पसरली आहे। हाके म्हणाले, भाजपाचा डीएनए आता ओबीसींचा राहिलेलाच नाहीये, तर तो कारखानदारांचा आणि प्रसाद लाड, प्रवीण दरेकरांसारख्यांचा झालाय। मग मंडळी, आता प्रश्न पडतो की मराठा विरुद्ध ओबीसी या वादात हाकेंचा हा नवा पक्ष नेमकं कोणाचं गणित बिघडवणार आहे आणि कोणाचं गणित घडवणार आहे? भाजपा आणि राष्ट्रवादीवर थेट हल्ला बोलणाऱ्या हाकेंचा ओबीसी जनता पार्टीचा फॉर्म्युला नेमका कसा असेल आणि काय असेल? आणि सर्वात महत्त्वाचं, महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षांची भाऊगर्दी झालेली असताना हा नवीनच पक्ष आहे, तर हा टिकेल का? ते सगळं काही सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे आवाज आमचा। मंडळी, हाके यांनी फक्त पक्षाची घोषणाच केली नाही, तर त्यांनी भाजपावर असा थेट हल्ला चढवलाय जो एरवी विरोधी पक्ष सुद्धा इतक्या धारदारपणे करत नाहीत। पण नेहमी भाजपाची वाहवा करणाऱ्या हाकेंच्या नाकात नेमकं कसलं वारं शिरलंय की जे अचानक भाजप विरोधी वक्तव्य करू लागले किंवा भाजप विरोधी भूमिका घेऊ लागले? हाके बोलताना म्हणाले की भाजपाला सत्तेत जाण्यासाठी एकनाथ शिंदेची गरज होती, ते समजलं, पण अजितदादांच्या गटाला सोबत घ्यायची काय गरज होती? ममता बॅनर्जीचा पक्ष फोडला, उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला आणि ज्यांच्या विरोधात खासदार निवडून आले त्यांनाच परत आपल्या सोबत घेतलं। इतक्यावरच न थांबता त्यांनी भाजपच्या मूळ विचारसरणीवरच बोट ठेवलं। भाजप हा पक्ष आता बहुजनांचा किंवा ओबीसींचा राहिलेला नसून तो पूर्णपणे कारखानदार आणि धनदांडग्यांचा पक्ष झालाय, असं हाकेंचं उघडपणे म्हणणं होतं। दुसरीकडेच आषाढी वारीचा मुहूर्त साधत त्यांनी थेट पांडुरंगांकडे साकडं घातले। महापूजेला येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाने एकच सुदबुद्धी द्यावी की महाराष्ट्रातील ही फोडाफोडीची घाणेरडी रणनीती बंद करा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या। म्हणजेच बघा, एका बाजूला अध्यात्माचा आणि वारीचा धागा पकडायचा आणि दुसऱ्याच बाजूला प्रस्थापित राजकारण्यांच्या फोडाफोडीच्या राजकारणावर थेट प्रहार करायचा, हा लक्ष्मण हाकेंचा पहिला स्ट्रॅटेजिक वार होता। आता तुम्ही म्हणाल, हाके फक्त भाजपावरच रागावलेत का? तर अजिबात नाही। पश्चिम महाराष्ट्राच्या आणि विशेषतः बारामतीच्या भूमीवर उभं राहून हाकेंनी दोन्ही राष्ट्रवादीला एकाच तराजूत तोलले। हाके यांनी शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांवर एकाच वेळी निशाणा साधला। ते काय म्हणाले ऐका, सत्ता येत असतात आणि जात असतात, मुख्यमंत्री येत असतात आणि जात असतात, पण मी ज्या ओबीसी प्रवर्गाची भाषा करतोय त्यांच्या शोषणावर राष्ट्रवादीने गेल्या 50 वर्षात काय केलं? राष्ट्रवादीने नेहमी सत्तेच्या वळचणीला जाऊन स्वतःचे साखर कारखाने काढले, बड्या उद्योगपतींशी साटलोट केलं। दोन्ही राष्ट्रवादी आज निवडणुका वेगवेगळ्या लढत असल्या तरी ते फक्त जनतेला दाखवण्यासाठी आहे। आतून हे सगळं काही एकच आहे। हाकेंचा थेट सवाल होता, सत्तेत राहून किंवा विरोधात राहून राष्ट्रवादीने बहुजन आणि ओबीसींच्या शोषणावर काय केलं? यांनी फक्त स्वतःचे साखर कारखाने उभे केले, उद्योगपतींशी साटलोट केलं। दोन्ही राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी निवडणुका वेगळ्या लढत आहे, पण तरी ते लोकांना दाखवतायत आतून सगळे एकच आहेत। पवार विरुद्ध पवार असा संघर्ष कधी नव्हताच। इथेच राजकारणातला खरा खेळ सुरू होतो मंडळी। महाराष्ट्रात गेल्या 3-4 दशकांपासून पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण हे मराठा वर्चस्व आणि साखर कारखानदारी या दोन अक्षांवरच फिरत आलंय। शरद पवारांनी आणि नंतर अजित पवारांनी याच नेटवर्कच्या जोरावर राजकारण केलं। हाकेंनी बरोबर याच दुखत्या नसेवर बोट ठेवले। आता सर्वात महत्त्वाच्या मुख्य मुद्द्यावर येऊया। ओबीसी जनता पार्टी नेमकी काय जादू करणार? महाराष्ट्रात ओबीसी लोकसंख्या अंदाजे 50% आसपास मानली जाते, पण राजकीय दृष्ट्या ओबीसी समाज विखुरलेला होता। पूर्वी भाजपला माधव फॉर्म्युल्यावर ओबीसींचा पाठिंबा मिळायचा। आता तुम्ही म्हणाल, माधव फॉर्म्युला काय? तर माधव फॉर्म्युला म्हणजे त्याच्यात 3 जाती येतात, माळी, धनगर आणि बंजारी। पण मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटल्यानंतर आणि मनोज जरांगे पाटलांच्या आक्रमक पवित्र्यानंतर महाराष्ट्रात थेट मराठा विरुद्ध ओबीसी असा सामाजिक संघर्ष सुप्त पाहायला मिळाला। याच संघर्षातून लक्ष्मण हाके हे ओबीसीचे प्रमुख नेते म्हणून समोर आले। आता गणित काय सांगत आहेत, तर भाजपाला धक्का बसेल की मदत होईल। भाजपने अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे पारंपरिक ओबीसी मतदार भाजपावर नाराज होता। जर हाकेंच्या पक्षाने ही नाराजी कॅश केली तर भाजपची वोट बँक फुटू शकते। पण दुसरीकडेच जर हाकेंनी काँग्रेस राष्ट्रवादीची मतं फोडली तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्याचा फायदा भाजपालाही मिळू शकतो। महाविकास आघाडी विशेषतः काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही मराठा
मुस्लिम, दलित समीकरणांवर भर देत असते. अशा वेळी जर ओबीसी मतं वेगळी झाली तर आघाडीचे उमेदवार अनेक मतदारसंघात अडचणीत येऊ शकतात. 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीने जशी काँग्रेस राष्ट्रवादीची मतं फोडून खाल्ली होती आणि गेम केला होता, तसाच गेम येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये लक्ष्मण हाके यांची ओबीसी जनता पार्टी करू शकते का, हा मोठा प्रश्न आहे. पण मंडळी, महाराष्ट्रात नवा राजकीय पक्ष स्थापन करणं जितकं सोपं वाटतं तितकंच तो निवडणुकीच्या रिंगणात टिकून ठेवणं कठीण देखील आहे. लक्ष्मण हाके हे अनेकांपुढे मोठं आव्हान आहेत. पण लक्ष्मण हाकेंपुढे कोणती आव्हानं आहेत? पहिलं आव्हान म्हणजे संघटनात्मक बांधणी. फक्त टीव्हीवर डिबेट्स किंवा उपोषणाने पक्ष चालत नाही. बूथ लेवल पर्यंत कार्यकर्ते आणि यंत्रणा उभी करावी लागते. दुसरं आव्हान म्हणजे अर्थकारण. सगळ्यात महत्वाचं असतं अर्थ, वित्त, पैसा. आजची निवडणूक ही प्रचंड खर्चिक झालेली आहे. कारखानदारांना शिव्या देऊन राजकारण करणं सोपं आहे, पण निवडणुकीच्या रिंगणात पैशाच्या ताकदीसमोर निभाव कसा लावायचा? तिसरं आव्हान म्हणजे ओबीसींमधील अंतर्गत जातीची विखुरलेली ताकद. ओबीसीमध्ये 350 पेक्षा अधिक जास्त जाती आहेत. माळी, धनगर, वंजारी, तेली, आगरी आणि इतर बहुतांश जाती. सगळ्यांना एका छताखाली आणून त्यांना एकसंध वोट बँक बनवणं हे महाकठीण काम आहे. तर मंडळी, लक्ष्मण हाकेंनी टाकलेला हा नवा डाव म्हणजे केवळ एक राजकीय स्टंट आहे की महाराष्ट्रात खरोखरच एका नव्या बहुजन ओबीसी तिसऱ्या आघाडीची उदय होतोय? एक गोष्ट मात्र नक्की आहे की हा पक्ष खरोखरच प्रस्थापित पक्षांच्या दावणीला बांधलेल्या ओबीसी समाजाला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व आणि नेतृत्व मिळवून देण्यासाठी आहे, की आगामी निवडणुकांमध्ये काही मोठ्या पक्षांची समीकरणं सोपी करण्यासाठी किंवा बिघडवण्यासाठी वापरला जाणारा एक राजकीय स्ट्रॅटेजिक मोहरा ठरणार आहे? महाराष्ट्राचं राजकारण आता जात आणि आरक्षण या दोन मुद्द्यांवर इतकं तापले की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत प्रस्थापित पक्षांना पाम आणि घाम दोन्ही फुटणार आहे. अशा वेळी लक्ष्मण हाके यांची ओबीसी जनता पार्टी निवडणुकीच्या मैदानात काय चमत्कार घडवते हे येणारा काळच ठरवणार आहे. पण मंडळी, तुम्हाला काय वाटतं? लक्ष्मण हाकेंची ओबीसी जनता पार्टी निवडणुकीत प्रस्थापितांना धडा शिकवू शकेल का, की हा फक्त मतं फोडण्यापुरताच मर्यादित राहिलेला कार्यक्रम आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.